बघा बाळांनो, आपण काय करणार आहोत. 9वा धडा आहे. 9व्या धड्याचं नाव आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट. मागच्या लेक्चरला आपण ह्या धड्यामध्ये इंट्रोडक्शन घेतलं होतं, कुठले युनिट्स आहेत आणि कुठले युनिट्स त्याच्यातनं डिलीट झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक डेफिनेशन घेतली होती. त्या डेफिनेशनचं नाव होतं मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजीचा अर्थ काय आहे तर दोन्ही स्टडी ऑफ एक्सटर्नल अँड इंटरनल कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज मॉर्फोलॉजी. हे इंट्रोडक्शनमध्ये मॉर्फोलॉजीची फक्त मी डेफिनेशन घेतली होती, त्याला डिवाइड केलं होतं. तर जो आपण एक्सटर्नल कॅरेक्टर, एक्सटर्नल म्हणजे वरून जे दिसतं आपल्याला, म्हणजे आपल्यामध्ये बघितलं गेलं तर आपल्यामध्ये काय काय दिसतं, नाक आहे, कान आहे, एक्सटर्नल आहेत. ज्याचा आपण अभ्यास करतो तर आपण म्हणतो एक्सटर्नल कॅरेक्टर्स. आणि इंटरनल म्हणजे आतला भाग, मग सेल आला, टिश्यू आला, ब्लड आलं. मग हे जे आपण कॅरेक्टर्स अभ्यास करतो मग त्याला आपण काय म्हणतो, दोन्ही एकत्रित अभ्यास केला की त्याला मॉर्फोलॉजी. समजा वरचाच अभ्यास केला तर त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल कॅरेक्टर, त्याला म्हणतो आपण एक्सटर्नल मॉर्फोलॉजी. आणि ज्यांना आतला अभ्यास करतो इंटरनल, त्याला इंटरनल कॅरेक्टर्स अभ्यास करतो, त्याला इंटरनल मॉर्फोलॉजी. हे मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. आता आपण प्लांट्स घेतले. सपोज इफ आय टेक द प्लांट, मी आता एखादी फांदी झाडाची घेतली. हे झाड आहे, हे आपल्याला वरून दिसतंय. ह्याला काय काय दिसतंय बघा, पानं दिसत आहेत तुम्हाला, मधलं स्टेम दिसत आहे, फ्लावर्स दिसत आहेत, सीड दिसतंय. म्हणजे हे काय वरून दिसतंय. म्हणजे हे काय झालं, ह्या मॉर्फोलॉजीचा एक्सटर्नल पार्ट. ज्याला आपण ह्याचा अभ्यास करू वरचा तर आपण त्याला म्हणतो एक्सटर्नल मॉर्फोलॉजी. पण ह्याच्या आत, पानाच्या आत किंवा ह्या फुलांमध्ये, या बियांमध्ये आत काय दिसतं, ज्याला ह्याचा आपण अभ्यास करतो आतला, त्याला आपण म्हणतो इंटरनल मॉर्फोलॉजी. हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं एक रिव्हिजन म्हणून. ॲज अ रिव्हिजन आय हॅव टेकन अगेन व्हॉट डू यू मीन बाय द मॉर्फोलॉजी. इन दॅट व्हॉट आय हॅव टोल्ड, there are 9.1 that is morphology. That complete morphology has been deleted. In 9.2 we have the morphology and it is divided into subparts. त्यात वेगवेगळे भाग डिवाइड झालेले आहेत. मग त्यात रूट होता, स्टेम, लीफ, इन्फ्लोरेसन्स, फ्लावर, फ्रूट आणि सीड. मग मी त्याच्यात काय सांगितलं होतं, फक्त तुम्हाला दोनच भाग आहेत, तो आहे इन्फ्लोरेसन्स आणि फ्लावर. मग आजच्या लेक्चर आपण काय बघणार आहोत, इन्फ्लोरेसन्स. इन्फ्लोरेसन्स म्हणजे नेमकं काय आहे त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया, सगळ्यात सोपं. आता ह्या इन्फ्लोरेसन्समध्ये मध्ये एक डीड दिसतंय आणि इथं एकत्रित गुच्छामध्ये आपल्याला फुलं बरंच दिसतात आणि मध्ये त्याला एक ॲक्सेस असतो. म्हणजे कुठलाही एक पार्ट असा ॲक्सेस घेतला आणि त्याच्या बाजूला आपल्याला फुलं दिसली अशी, आणि वरती एक कळी दिसली. काळ्या कळ्या खाली असतात, काळ्या फुलं वर असतात. वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये फ्लावरिंगचा पद्धत ही वेगळी असते. पण हा जो मधला भाग आहे, हा जी मधली रेष आहे, दिस कंप्लीट मिडल पार्ट, हा जो मधला भाग आहे म्हणजे आपण ह्याला काय म्हणतो, ॲक्सेस. हा काय ॲक्सिस आहे, म्हणजे हे त्याचं ॲक्सिस आहे. ऑन दिस ॲक्सिस वी हॅव अ फ्लावर. म्हणजे हे जे ॲक्सिस ब्रांचेस आहे, ह्या ॲक्सिसला आपण काय म्हणणार आहोत, दिस ॲक्सिस इज नोन ॲज पेडंकल. दिस ॲक्सिस, हे ॲक्सिसला आपण काय म्हणणार आहोत, पेडंकल. ऑन दिस पेडंकल वी हॅव द फ्लावर्स. ॲक्सिस वरती काय फुलं आहे.
मग आता आपण इन्फ्लोरेसन्सची व्याख्या ह्या फांदीवरूनच करू शकतो. इट इज अ स्पेशल ॲक्सेस आहे, नवीन आहे, स्पेशल आहे, त्याच्यासाठी ह्या फुलांसाठी ही स्पेशल आहे. ऑन द स्पेशल ॲक्सेस, स्पेशलाइज ॲक्सेस, ब्रांच आहे, इथे एक आहे, इकडे एक आहे, म्हणजे काय झालेलं आहे, ब्रांचड आहे. ओर विच फ्लावर्स आर अरेंज, ही जी फुलं आहेत ही काय केलेत, अरेंज केलेत इन अ सिस्टमॅटिक मॅनर, व्यवस्थित अरेंज केले. इथं एक, इकडे एक, असं नाही एकावर एक, इन द सिस्टमॅटिक मॅनर इज कॉल्ड ॲज, ह्याला आपण काय म्हणतो, इन्फ्लोरेसन्स. म्हणजे हे काय सगळं सिस्टमॅटिकली अरेंज केलेलं आहे किंवा ह्याच्या फुलं तयार होतात, बॉर्न होतात इन अ डेफिनेट मॅनर, सिस्टमॅटिक किंवा डेफिनेट मॅनर, त्याला आपण काय म्हणतो, इन्फ्लोरेसन्स. म्हणजे आपल्याला तोंडपाठ करायचे नाही, हे घेतलं, एखादी कुठलीही फुलाची फांदी घेतली की त्याच्यावरनं आपल्याला इन्फ्लोरेसन्सची डेफिनेशन लिहिता आली पाहिजे. मग म्हणून मी आधी काय सांगितलं की ह्या फुलामध्ये इथली मी फुलं काढली आहेत तुम्हाला लक्षात येण्यासाठी. तर ह्याला काय म्हणतो आपण, ह्या ॲक्सेसला आपण म्हणतो पेडेंकल. आणि ह्या पेडेंकलवरती काय होतात, फुलं बॉर्न होतात. मग हे जे फुलं आहेत, बॉर्न झालेली आहेत, आलेली आहेत, जी ह्या ॲक्सेसवरती आहेत इन ए डेफिनेट मॅनर ऑर सिस्टमॅटिक मॅनर, व्यवस्थित, असं नाही की एक इकडं एक तिकडं, असं व्यवस्थित त्याची अरेंजमेंट झालेली आहे. अशा ह्याला आपण काय म्हणणार आहोत, इन्फ्लोरेसन्स. बघा इथं डेफिनेशन मी परत एकदा सांगते, काय इन्फ्लोरेसन्स, अ स्पेशलाइज्ड ॲक्सेस. त्या स्पेशलाइज्ड ॲक्सेसला काय नाव आहे, पेडेंकल. किंवा ह्याला फांदीला काय म्हणतो आपण, त्या फांदीवर काय आहे, और काय प्रेझेंट आहे, फ्लावर्स, अँड दॅट फ्लावर प्रोड्यूस्ड इन ए डेफिनेट मॅनर. बघा शब्द मी अंडरलाईन केलेले आहेत इन्फ्लोरेसन्समध्ये. अ स्पेशलाइज्ड ॲक्सेस ऑफ ब्रांच प्रोड्यूस्ड ऑन विच फ्लावर्स आर प्रोड्यूस्ड or born in a definite manner or systematic manner is called as inflorescence. आता आपण हा इन्फ्लोरेसन्स किती ह्याच्यात डिवाइड करू शकतो, इन्फ्लोरेसन्स I can divide into two. What is that? Peduncle and flower. Flowers. इन्फ्लोरेसन्स काय आहे, किती ह्याच्यात डिवाइड केला आहे, दोन भागात, पेडेंकल्स आणि फ्लावर्समध्ये. हा अरेंज फ्लावर्स कसा आहे, पेडेंकलवर, ॲक्सेसवर, त्याच्यावर डेफिनेट मॅनर आहे, सिस्टमॅटिक मॅनर आहे, म्हणून याला आपण म्हणतो इन्फ्लोरेसन्स. आता हा इन्फ्लोरेसन्स इट इज डिवाइडेड इनटू टू पार्ट्स. इन्फ्लोरेसन्स इज डिवाइडेड इनटू टू पार्ट्स. One is called as racemose inflorescence आणि cymose inflorescence. म्हणजे हा जी फुलं आहेत हे किती ह्याच्यात डिवाइड झाले, दोन ह्याच्यात, रेसिमोस आणि सायमोस. आता मी चार्टमध्ये तुम्हाला दाखवले आणि ह्याला डिफरन्स करणार आहे. समजा तुम्हाला परीक्षेत रेसिमोस विचारलं तर इकडचे पॉईंट्स लिहायचे, सायमोस विचारलं की इकडं लिहायचे. आता रेसिमोस इन्फ्लोरेसन्समध्ये नेमकं अरेंजमेंट कशी आहे त्याच्यासाठी मी एक्झाम्पल घेणार आहे. हे जे प्लांट आहे ह्याला आपण म्हणतो सिसाल्पिनिया किंवा ह्याला मराठीत म्हणतो शंकेश्वर. आता ह्या प्लांटमध्ये तुम्ही अरेंजमेंट ह्या फुलाची बघितली तर हे फुल आधी उमललेलं आहे, वरती कळ्या आहे तशाच आहे. म्हणजे उमललेलं फुल कुठं आहे, बेसला आहे, आणि न उमललेलं कळी कुठं आहे, वरती आहे. आणि ह्या कळीला आपण काय म्हणतो, बड. ह्याला काय म्हणतो आपण, बड. एक मुलांनी लक्षात ठेवायचं तुम्ही विद्यार्थ्यांनी की आपण ज्याला हा बर्ड लिहितो, व्हेन यू राईट दिस बर्ड बाय मिस्टेक, इफ यू कन्वर्ट दिस बर्ड इनटू by mistake, so it change its words, that is bad. So while writing the word you should be very peculiar while writing the word bird. तुम्ही लिहिताना bird खूप दक्षता घ्यायची. मॅडम आम्ही कर्सिव्ह लिहितो तो
किंवा फास्ट लिहितो तो म्हणून तो जोडला गेला, पण हा जोडला गेला तर त्याचा अर्थ खूप वेगळा होतो, म्हणून तो लिहिताना व्यवस्थितच लिहायचा आहे बर्ड, BUD बर्ड, आणि खाली आहे फ्लावर. आता हे उमललेलं जे फूल आहे हे यंग ओल्ड आहे, हे फ्लावर काय आहे ओल्ड आहे, आणि हे फूल परत उमलणार आहे म्हणजे हे काय न्यू किंवा यंग म्हणू शकतो आपण याला. यंग फ्लावर्स ॲट द एपेक्स अँड ओल्ड फ्लावर ॲट द बेस. हे खालचा पार्ट आहे म्हणून याला आपण बेस म्हणूया, हा वरचा आहे म्हणून याला आपण म्हणूया एपेक्स. हा खालचा बेस आणि हा वरचा एपेक्स. आता ह्याची अरेंजमेंट कशी आहे बघा. वेन ओल्ड फ्लावर ॲट द बेस, ओल्ड फ्लावर ॲट द बेस अँड यंग फ्लावर ॲट द एपेक्स, इट इज कॉल्ड ॲज रेसिमोस इन्फ्लोरेसन्स. म्हणजे पहिलं डेफिनेशन काय होणार आहे. वेन ओल्ड फ्लावर ॲट बेस अँड young flower at apex is called as racemose inflorescence. त्याला काय म्हणणार आहोत आपण रेसिमोस इन्फ्लोरेसन्स. म्हणजे हे एक्झाम्पल जे मी सिसलपिनीचं घेतलंय, शंकेश्वर ज्याला मराठीत म्हणतो, हे काय दाखवतं रेसिमोस इन्फ्लोरेसन्स. आता ह्याच्यातला दुसरा कॅरेक्टर आपण फुलावरनं बघू शकतो. आता वरची जी कळी आहे एकदम, जी वरची कळी आहे अपायकल बर्ड, वरचं अपायकल बर्ड हे उमललेलं दिसते का. कधी तुम्ही ह्या झाडामध्ये वरची कळी कधीही उमलत नाही. अपायकल बर्ड does not terminate into flower. दूसरा मुद्दा काय येतो. अपायकल बर्ड do not or does not terminate into flower. Does not terminate into flower. हे फुलांमध्ये उमलत नाही. या जिथं रेसिमोस असेल तिथला अपायकल बर्ड कधीही उमलत नाही, फुलं तयार होत नाही. म्हणजे काय होणार आहे ग्रोथ ऑफ द एक्सिस. ही जी एक्सिस आहे, दिस ग्रोथ ऑफ द एक्सिस इज अनलिमिटेड. म्हणजे तिसरा मुद्दा काय ग्रोथ, ही जी वाढ, ग्रोथ of the axis is unlimited. Growth of the axis is unlimited. जी growth of the axis ची काय आहे अनलिमिटेड आहे. नेक्स्ट कॅरेक्टर द अरेंजमेंट. दिस अरेंजमेंट इट इज acropetal. चौथा मुद्दा इट शो acropetal succession. Acropetal succession चा अर्थ काय. The arrangement of the flower, old flower at the base and young flower at the apex, therefore it is known as acropetal succession. आणि पाचवं तुम्ही काय करू शकता, हे डायग्राम इथं काढू शकता. डायग्राम, ह्या डायग्रामला आपण म्हणतो डायग्रामॅटिक डायग्राम. हे तुमचं रेसिमोस इन्फ्लोरेसन्सची डायग्राम आहे. आता तुम्हाला मी रेसिमोस सांगितलेलं आहे. काय सांगितलंय ओल्ड फ्लावर ॲट द बेस, यंग फ्लावर ॲट द एपेक्स, त्याला काय म्हणतो आपण रेसिमोस. मी आता ह्याच्यावरच तुम्हाला कॅरेक्टर सांगते. ओल्ड फ्लावर ॲट द बेस, यंग फ्लावर ॲट द एपेक्स, इट इज कॉल्ड एज रेसिमोस. ग्रोथ ऑफ द एक्सिस, ही ग्रोथ जोपर्यंत काही उमलत नाही तोपर्यंत त्याची ग्रोथ काय होते वाढत राहते. म्हणून ग्रोथ ऑफ द एक्सिस इज unlimited. It shows acropetal succession because old flower at the base and young flower at the apex, therefore it is called as acropetal succession. These are the some characters present in the
रेसिमोस इन्फ्लोरेसन्स. आता ह्याच्यात सायमोसमध्ये नेमकं काय आहे तर ते आपण बघूया. आता ह्याच्यात अजून एखादं आपल्याला ऍड करायचं म्हटलं हा सेंटर पासून चालू होतो म्हणून ह्याला आपण काय म्हणतो ओपनिंग. ओपनिंग कशी आहे? ओपनिंग इज सेंट्रीपिटल. ओपनिंग कशी आहे जे फुलांची इथून मधूनच चालू होते, खाली डेट असतो परत मधूनच ते फुलं यायला सुरू होतात. म्हणून ओपनिंग ऑफ द फ्लावर इज सेंट्रीपिटल. दिस आर द सम कॅरेक्टर्स प्रेझेंट इन द रेसिमोस इन्फ्लोरेसन्स. नाउ व्हॉट आर द कॅरेक्टर्स प्रेझेंट इन द सायमोस? तर सायमोस मध्ये जस्ट ऑपोजिट आहे. तर सायमोस मध्ये काय होऊ शकतं? आता मी ह्याच डायग्राम मध्ये थोडासा बदल केला. हा तुमचा काय पेडंकल. ऑन दिस पेडंकल वी हॅव द बर्ड at the base and flower at the apex. हा तुमचा बर्ड आहे, कळी आहे आणि हे फूल आहे फ्लावर. म्हणजे काय झालं? याचा विरुद्ध झाला. ओल्ड फ्लावर कुठं आहे? हा ओल्ड आहे. ओल्ड फ्लावर ॲट द apex and young flower at the base. Old flower at the apex and young flower at the base. ह्याच्यासाठी सुद्धा मी एक एक्झाम्पल आणले, पण काय झाले की उन्हामुळे तुम्हाला हे जरासं सुकलेलं दिसेल. मोगरा तुम्ही बघू शकता तर हा ओल्ड आहे आणि बाजूला त्याच्या कळ्या आहेत. ओल्ड कुठे आहे? वरती आहे, बाजूला त्याचे कळ्या आहेत म्हणून आपण म्हणतो कळ्या असतील त्याला यंग. यंग फ्लावर ॲट द बेस अँड ओल्ड फ्लावर ॲट द एपेक्स इज कॉल्ड एज अ सायमोस इन्फ्लोरेसन्स. सायमोस मध्ये डेफिनेशन कशी येणार आहे सायमोसची? व्हेन young flower is at apex and old flower when old flower at the apex and young flower at the base. आपल्या या डेफिनेशन्स तोंडपाठ करायचे. फुल बघितलं तरी आपल्याला सांगितलं आलं पाहिजे की तो रेसिमोस आहे का सायमोस आहे. माझ्याकडून चुकून इथं यंग झाला तर लिहिताना पण एक्सप्लेनेशन मी देताना बरोबर सांगितलेलं आहे की व्हेन ओल्ड फ्लावर ॲट द एपेक्स आणि यंग फ्लावर ॲट द बेस इज कॉल्ड एज सायमोस इन्फ्लोरेसन्स. ह्याच्या पूर्ण विरोध आहे. परत ह्याचा अपायकल बर्ड, हा जो बर्ड आहे हा काय झालाय? टर्मिनेट इनटू फ्लावर. अपायकल बर्ड किंवा अपेक्स म्हणूया किंवा अपायकल म्हणूया. एपेक्स किंवा अपायकल बर्ड टर्मिनेट into flowers. इथं अपायकल बर्ड काय झालं होतं? डू नॉट टर्मिनेट. कळी आहे तशीच राहते. हे बघा इथं कळी आहे तशीच आहे पण इथं काय झाली आहे? कळी उमललेली आहे. म्हणजे अपायकल जो बर्ड आहे तो काय होतो? इथं टर्मिनेट होतो, इथं होत नाही. सायमोस मधला हा महत्त्वाचा फरक आहे. नंतर याची उंची वाढते का? इथं ह्या पेडंकल मध्ये हे जे पेडंकल आहे
हे पेडेंकलची ग्रोथ काय झाली आहे, स्टॉप झाली आहे. म्हणजे इथं काय झालं आहे, अनलिमिटेड आहे. इथं ग्रोथ कशी असणार आहे, ग्रोथ इज limited. Growth of the axis is कशाची लिमिटेड ग्रोथ आहे, ॲक्सिसची. ग्रोथ ऑफ द ॲक्सिस इज लिमिटेड. ही जी ॲक्सिस आहे ज्याला आपण म्हणतो पेडेंकल, त्या ॲक्सिसची ग्रोथ काय आहे, लिमिटेड आहे किंवा डेफिनेट म्हणूया. ग्रोथ ऑफ द ॲक्सिस इज डेफिनेट. आणि तर काय होऊ शकतं, इनडेफिनेट. तुम्हाला जे सोपे दोन्ही लिहायचे नाही, एक तर लिमिटेड लिहा किंवा डेफिनेट लिहा, तिथं अनलिमिटेड किंवा इनडेफिनेट. दोन्हीचे अर्थ एकच आहेत. बोथ द हॅव सेम मीनिंग. फोर्थ कॅरेक्टर, इट शोज basipetal succession. So what do you mean by the basipetal? The growth of the flower, the old flower at the apex and young flower at the base. Base ला काय, young flower आहे म्हणून याला आपण म्हणतो basipetal succession. Fifth, opening is centrifugal. It shows centrifugal opening. म्हणजे सेंटर पासून फूल आपल्याला सेंटरला दिसतं. ओपनिंग ऑफ द फ्लावर इज सेंट्रीफ्युगल. आणि तुम्ही नंतर काय करू शकता, ही डायग्राम तिथं काढू शकता. दॅट इज द 6th पॉइंट. मी तुम्हाला चार्टमध्ये डिफरन्स सुद्धा पॉइंट सांगितले आणि कॅरेक्टर सुद्धा सांगितले अबाउट द इन्फ्लोरेसन्स. आता हा जो डायग्राम मी मगाशी सांगितलं की हा डायग्रामॅटिक स्ट्रक्चर आहे. तुम्ही असं ओरिजिनल फुलं काढली ह्या पद्धतीनं की तो डायग्राम येतं. आता तुम्ही हे 2 एक्झाम्पल्स आहेत. ह्याला मराठीत तगारी म्हणतात आणि ह्याला संकेश्वर म्हणतात. आता ह्याच्यात अजून एक एक्झाम्पल तुम्हाला आहे, मोगरा आहे सायमोजमध्ये, परत क्लिओडेंड्रॉन ज्याला मराठीत आपण कोयनेल बघतो. हे दोन्हीही तुम्हाला प्रॅक्टिकल आहेत. हे दोन्ही प्लांट्स तुम्हाला प्रॅक्टिकलला दाखवलं, हे ठेवलं तर तुम्ही काय सांगायचं आहे, रेसिमोज इन्फ्लोरेसन्स. आणि हे ठेवलं तर सायमोज इन्फ्लोरेसन्स. मोगरा ठेवला की सायमोज इन्फ्लोरेसन्स. आणि ह्याच्यावरूनच तुम्ही कॅरेक्टर्स लिहू शकता. आता ह्याच्यावरनं काय लिहू शकता, ग्रोथ सांगू शकता. वर खाली झालं तरी चालेल. मी बोर्डवर लिहिलं आहे किंवा नोट्समध्ये तसंच असावं असं नाही. whatever present in the notes, it should not be same. If you can do one same, it should be there in the difference. If you writing the growth, तुम्ही तर ग्रोथ लिहिली तर इकडेही सायमोजची ग्रोथच आली पाहिजे. मॅडम तुम्ही सांगितलं कसंही लिहिलं तरी चालेल. हां, कधी तुम्ही शॉर्ट नोट लिहिलं रेसिमोज तर कसंही चालेल. पण डिफरन्स लिहिताना डिफरन्स आहे. देर इज अ डिफरन्स. सो देर शुड बी अ कंपॅरिझन बिटवीन द रेसिमोज अँड द सायमोज. So the first point, if you are writing the growth of the axis, here it is unlimited. Growth of the axis is limited. You are definite. Next point, arrangement of the flowers. Here it is a centripetal. Here is a basipetal. ह्याला आपण basipetal succession म्हणतो, ह्याला centripetal. आता ह्याच्यामध्ये apical bud does not terminate. Apical bud terminate into flower. Old flower at the base, young flower at the apex. Therefore, it is racemose. Here, young flower at the base and old flower at the apex. Therefore, it is known as cymose inflorescence. These are the some characters present in the racemose and cymose inflorescence. So, in the exam, what the questions are going to be asked? Define inflorescence. What are the types of the inflorescence? And what are the characters present in the racemose or cymose? One question. It may be 1 mark question. Define. What are the types of the inflorescence? Again 1 mark question. Racemose and cymose.
differentiate between racemose and cymose or distinguish between. It may be 2 marks question. You have 5 characters. You can write any 2. One character is having half mark. Write short note on racemose and cymose inflorescence. These are the some questions. Now, after doing this lecture, take out the notebook, write the question, define inflorescence. काय करायचं आहे? लेक्चर ऐकल्यानंतर रेसिमोसची डेफिनेशन लिहून घ्या, क्वेश्चन द्या, डिफाईन इन्फ्लोरेसन्स किंवा व्हॉट इज इन्फ्लोरेसन्स, इन्फ्लोरेसन्सची डेफिनेशन कॉपी करून घ्या. नंतर व्हॉट आर द टाइप्स ऑफ इन्फ्लोरेसन्स, टाइप्स काय आहेत? रेसिमोस आहेत आणि सायमोस इन्फ्लोरेसन्स. नंतर त्याला त्याचे डिफरन्शिएट बिटवीन रेसिमोस अँड सायमोस ते लिहून काढल्यानंतर मग तुमचं शॉर्ट नोट रेसिमोस आणि सायमोस. आजच्या लेक्चरला आपण इन्फ्लोरेसन्स बघितलेलं आहे. पुढच्या लेक्चरला फ्लावर हा पाठ आपण बघणार आहोत आणि नंतर फॅमिली. थँक्यू व्हेरी मच.